आणि आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मालाडमधील जनकल्याण नगर, अंबुजवाडी आणि आझमी नगर या भागामध्ये आज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय। मुंबई महापालिकेमध्ये 990 इंजिनियर्सची जम्मू भरती केली जाणार। 16 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार। आयएम मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यात 100% प्लेसमेंट्स। 78 कंपन्यांनी 373 जॉबची ऑफर दिली, तर मायक्रोसॉफ्टकडून सर्वाधिक 54 लाख रुपये वार्षिक वेतनाची ऑफर। मुंबईत प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडणाऱ्या 474 बांधकामांना पालिकेची कारणे दाखवा नोटीस। प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर काम बंदची कारवाई होणार, पालिकेचा इशारा। मुंबईतील वाहतूक नियम मोडणाऱ्या 99 बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई, तर वाहतूक रिक्षा चालकांना आता पोलिसांकडून 426 रिक्षा जप्त। शिक्षकांच्या पगारात 20% वाढ होणार। महायुती सरकारनं 14 ऑक्टोबर 2024ला निर्णय घेतला होता, मात्र आचारसंहिता लागू झाल्यानं या निर्णयाला स्थगिती दिली होती। आता 1 जून पासून शिक्षकांना वाढीव पगार मिळणार। आरोग्य विभागाचा 2.5 लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना मदतीचा हात। पॉलिएटिव्ह केअर केंद्रांमार्फत रुग्णांवर विशेष उपचार। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणानंतर आता भाडेतत्वावरील चालकांना वाढीव प्रशिक्षण देण्यात येणार। परवानग्यांची आता तपासणी सुद्धा केली जाणार। चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर तातडीनं कार्यवाही होणार असल्यानं बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट। लाखोंचा कर भरण्यास मालमत्ताधारकांची टाळाटाळ। 1800 कोटी मालमत्ता कर वसुलीचं पनवेल महापालिकेपुढे आव्हान।